4 फेब्रुवारी रोजी नवीन नाशिक परिसर सिडको उत्तम नगर भागात सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास काही अज्ञात मद्यपी युवकांनी हातात कोयता घेऊन परिसरातील गाड्यांची तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच वाटत नसल्याचे दिसून आले आहे। गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सिडकोतील शुभम पार्क येथे राहणारे राकेश बरावकर यांची उभी असलेली I-20 ही चारचाकी गाडी क्रमांक MH12 GF 3793 या गाडीची या टवाळखोरांनी तोडफोड करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत। काय प्रकार घडला ताई? मी सोफ्यावर बसलेली होती, माझी सूनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते, मुलगा फोडत होता आहे। कशाने फोडवते काचा? कोयत्याने फोडत होते। बरं, मग पुढे काय केलं? मग पुढं काय नाही, मी त्याला बोलली हे असं काय करतोय म्हणून, असं तर तो पुढं गेला। मग त्यांनी हे केलं। आता मला 24-25 वर्ष झाले, मला इथं राहते मी, माझं कोणाशी वाद नाही, काही नाही, कुठंच आमचं काही हे नाही, संबंध नाही, पण तरी विनाकारण काचा फोडल्या। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।